नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया हे विशेष चिंता वाटावी असे देश असल्याचे अमेरिकेने जाहीर केलंय. धार्मिक हक्कांच्या गंभीर पायामल्लीबाबत अमेरिकेने ही चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी ही घोषणा केली आहे. अरबी समुद्रामध्ये हौती बंडखोरांकडून व्यापारी मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवरील हल्ले वाढल्यामुळे आता पाकिस्ताननेही अरबी समुद्रातील गस्त वाढवली आहे. अरबी समुद्रात अलीकडेच झालेल्या सागरी सुरक्षेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सागरी गस्तीसाठी पाकिस्तानच्या गस्त नौका आणि टेहळणी जहाजे तैनात केली आहेत, असे पाकिस्तानच्या नौदलाने सांगितलंय. अंतराळातील गूढ वस्तूंचे निरीक्षण करण्याच्या हेतूने चीनने आज कमळाच्या आकाराचा एक उपग्रह अवकाशात सोडलाय. आइन्स्टाईन प्रोब असे या उपग्रहाचे नाव आहे. लॉबस्टरच्या डोळ्याच्या रचनेतून प्रेरणा घेऊन क्ष किरणांच्या आधारे अंतराळातील गूढ वस्तूंचा वेध या उपग्रहाच्या आधारे घेतला जाणार आहे. चीनच्या आग्नेयेकडील सिचुआन प्रांतातील शिचॅन सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरून दुपारी 3:30 वाजता मार्क 2C करियर रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आलाय. चीनकडून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले असल्यामुळे तैवानने संपूर्ण देशभरात सतर्कतेचा इशारा दिलाय. विशेषतः तैवानमध्ये शनिवारी होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये चीनकडून अडथळा आणला जाण्याची शक्यता असल्यामुळे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून नागरिकांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बिमस्टेक या 7 देशांच्या गटाच्या सरचिटणीसपदी भारताचे इंद्र आणि पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिमस्टेकच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय आहेत. पांडे हे 1990च्या तुकडीचे भारतीय विदेश सेवेचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी आणि जिनिव्हा येथील अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांवर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते. अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ऐतिहासिक सँडमॅन सिग्नेचर हॉटेलमध्ये आज एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे हॉटेलच्या खिडक्यांची तावदाने फुटली आणि इमारतीचा काही भाग कोसळला. या स्फोटामुळे किमान 21 जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. हिजबुल्लाहकडून इस्रायलवर केले जात असलेल्या माऱ्याला इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर हिजबुल्ला विरोधात दुसरे युद्ध सुरू होईल असा इशाराही इस्रायलने दिलाय. लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये हमासच्या वरिष्ठ म्होरक्याला इस्रायलने लक्ष्य केल्यापासून इस्रायल आणि लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लामध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय. म्यानमारच्या लोकशाहीवादी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीमा भागातील गावावर लष्कराच्या विमानांनी आज केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 17 जण ठार झालेत. या हल्ल्यामध्ये ठार झालेल्यांमध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे, असे स्थानिक मानवी हक्क विषयक संघटनेने म्हटलंय. भारताच्या सीमेला दक्षिणेकडे लागून असलेल्या खामपात भागातील कनान या खेड्यावर आज सकाळी हा हवाई हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अन्य 20 जण जखमी देखील झालेत. जर पाकिस्तानमधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भारताने वर्ष 2019 मध्ये बालाकोट येथे केलेल्या आक्रमणाप्रमाणे आक्रमण केले तर पाकिस्तान त्याला त्यावेळी दिले तसेच प्रत्युत्तर आत्ताही देईल, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान अनवार उल हक काकर यांनी केलंय. अयोध्या येथे 22 जानेवारी या दिवशी होणाऱ्या भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात नुकतीच श्री दुर्गा मातेची पूजा करण्यात आली. यावेळी श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याविषयी बोलताना महापौर एरिक ॲडम्स म्हणाले की न्यूयॉर्कमधील हिंदू समुदायासाठी हा सोहळा फार महत्त्वाचा आहे. हा सोहळा त्यांच्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याची तसेच आध्यात्मिक उन्नती करून घेण्याची संधी, असे ॲडम्स यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या इराकमधील एका मिलिटरी बेसवर चक्क उडती तबकडी दिसल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. फिल्ममेकर जेरेमी कॉर्बेल यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केलाय. त्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला. या उडत्या तबकडीच्या आकारामुळे तिला दी जेलीफिश असं नाव देण्यात आलंय. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 डाउनिंग स्ट्रीट येथे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते संरक्षण, व्यापार आणि प्रादेशिक मुद्दे चर्चेच्या अजेंड्यावर होते. सध्या चालू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींवर देखील द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. संरक्षण मंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान ब्रिटन आणि भारत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर राहिलाय. नेपाळ पोलिसांनी वादग्रस्त आध्यात्मिक गुरु राम बहादूर बोमजन याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. बोमजनचे अनुयायी त्याला बुद्धाचा अवतार मानतात आणि त्याला बुद्ध बॉय टोपण नावाने ओळखतात. बोमजनने आपल्या आश्रमातील भक्तांचे अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. नेपाळ पोलिसांच्या केंद्रीय तपास यंत्रणेने बोमजनला काठमांडू शहराच्या बाहेरील परिसरातील एका घरातून ताब्यात घेतलंय. बोमजनने आपल्या अल्पवयीन अनुयायांवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात 5व्या क्रमांकावर असून GDP 3.4 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. पुढील 4 ते 5 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर असाच राहिला तर 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 30 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्यक्त केलाय. प्रभास पृथ्वीराज यांची मैत्री आपल्या सर्वांना माहीतच आहे. प्रभासने पृथ्वीराजच्या आगामी दी गोट लाईफ सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते ब्लेसी आणि मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांचा ड्रीम प्रोजेक्ट दी गोट लाईफ हा सिनेमा 10 एप्रिल 2024 रोजी जगभरातील थिएटरमध्ये दाखल होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट धाडस असे म्हटले आहे. हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे.